रवा उपमा फडफडीत आणि मऊ कसा करायचा हा एक ट्रिक फॉलो करा आणि परफेक्ट रिझल्ट मिळवा. आणि हा रवा उपमाही आपला खूप हेल्दी आहे. आपण आज बनवणार आहोत बारीक रव्याचा परफेक्ट उपमा. पण तुम्ही मीडियम रवा किंवा कुठलाही रवा वापरला तरी चालेल. पहा, हा आपला उपमा अजिबात चिकट झालेला नाही आहे. रवा उपमासाठी सर्वात आधी मी घेतलाय बारीक रवा आणि 1 चमचा तुपावर तो हलकासा छानपैकी भाजून घेतलाय. गॅसची फ्लेम आपल्याला स्लो करून आपल्याला हा रवा 5 मिनिटासाठी छानपैकी भाजायचा आहे. लक्षात ठेवा, जास्त ब्राऊन करू नका. हलकासा सुगंध आला की इनफ करा. ऑलरेडी मी गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये अगोदरच मी तेल थोडं टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला 1 चमचा साजूक तूप मी टाकलेलं आहे आणि लगेचच त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकलेली आहे. पहा, आपली आता मोहरी छानपैकी तडतडते. त्यानंतर आपल्याला लगेचच 1 चमचा चणा डाळ, 1 चमचा उडीद डाळ असं टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला 1 इंचाचा आल्याचा तुकडा असं बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही बारीक नाही केलं तर पेस्ट टाकली तरी काही हरकत नाही. आणि 1 मोठा कांदा असं बारीक करून टाकलेला आहे. पहा, आणि ते छानपैकी मिक्स करायचं आहे. कांदा आपल्याला हलकासा असं भाजायचा आहे आणि 2 सेकंदातच आपल्याला लगेच मिरचीचे बारीक केलेले तुकडे टाकायचे आहे. आणि हे सर्व आपल्याला 1 सेकंदासाठी छानपैकी भाजायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला ताजे मी मटार घेतलेले आहेत थोडे आणि ते ही छान आपल्याला भाजायचे आहेत 1 सेकंदासाठी. आणि लगेचच मी छानपैकी गाजराचे तुकडे घेतलेले एकदम बारीक केलेले आहेत आणि तेही आपल्याला टाकायचे. तुम्ही याच्याऐवजी तुम्ही कुठल्याही भाज्या घेऊ शकता. त्यामुळे आपली ही रेसिपी हेल्दी होते. शेवटी मी कढीपत्त्याची पानं देखील टाकलेली आहेत आणि छानपैकी मिक्स केलेलं आहे. आणि छान आपल्याला 1-2 सेकंदासाठी छानपैकी भाजायचं आहे सर्व. हे मी भाजत असताना घरामध्ये खूप छान सुगंध सुटलेला आहे, कारण त्याच्यामध्ये आता कढीपत्त्याचं पण पानं गेलेले आहेत आणि आपल्या भाज्या पण आहेत. आता आपल्याला भाजलेला रवा ॲड करायचा आहे आणि फक्त 1-2 सेकंद छानपैकी मिक्स करायचं आहे. जास्त आपल्याला रवा भाजायचं नाही आहे, कारण आपण अगोदरच ऑलरेडी भाजलेला आहे. आता इम्पॉर्टंट स्टेप्स म्हणजे गरम पाणी आपल्याला हळूहळू ॲड करायचे आहेत, एकदम टाकायचं नाही आहे. थोडं टाका, मिक्स करा, पुन्हा टाका. यामुळे लम्प्स होत नाही, म्हणजे गुठळ्या होत नाही. शेवटी मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि छानपैकी आपल्याला थोडी चिमूटभर अशी साखर टाकायची आहे. हे सर्व मिक्स करून छानपैकी हलवायचं आहे आणि वाफ द्यायची आहे आपल्याला. त्यासाठी मी झाकण टाकलेलं आहे. आणि एक सिक्रेट टिप्स म्हणजे दर 2-2 सेकंदांनी आपल्याला हलवत राहायचं आहे, म्हणजे उपमा खाली करपणार नाही आणि तो परफेक्ट शिजतो. असं 7-8 मिनिटं आपल्याला छानपैकी वाफ द्यायची आहे. पहा, मी 2-2 सेकंदांनी झाकण उघडून ते छानपैकी हलवत आहे आणि थोडं थोडं पाणी, गरम पाणी मिक्स करत आहे.
त्यामुळे आपला हा उपमा अजिबात खाली करपलेला नाही पहा. यासाठी प्रमाण म्हणजे 1 वाटी जर रवा असेल तर आपल्याला 3 वाटी गरम पाणी आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे. भरपूर अशी कोथिंबीर मी त्यामध्ये बारीक कट करून ॲड केलेली आहे आणि साईडला शेंगदाणे आणि थोडेसे काजूचे तुकडे खमंग असे तळलेले आहेत तेही ॲड केलेले आहेत. हे सगळं छान मिक्स करायचं आहे आणि आपल्याला परत 1-2 सेकंदासाठी वाफ द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला 1 चमचा किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही साजूक तूप टाकायचं आहे आणि त्यानंतर आपला हा हेल्दी, सॉफ्ट आणि फडफडीत रव्याचा उपमा तयार. जर अशाच तुम्हाला इझी आणि घरगुती हेल्दी रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब मला खूप मोटिवेट करतो आणि तो पूर्णपणे फ्री आहे, काही चार्जेस नाही. सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. आणि तुम्हाला आपली रवा उपमाची रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. See you in next video.